राज्यातील 3 विषय तज्ज्ञच नीट पेपर फुटीचे मास्टरमाइंड आहेत. सीबीआयनं दोषारोप पत्रामध्ये हा दावा केला आहे. तर आरोपींनी प्रश्नांची गुप्त नोंद ठेवत हॉटेलमध्ये जाऊन पुन्हा एकदा प्रश्नपत्रिका बनवलेली आहे. मध्यस्थांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत हा पेपर पोहोचवलाय असं देखील आता समोर येत आहे. नीट पेपर फुटीमध्ये प्रश्नांची माहिती फोडण्यात एनटीएचे पीव्ही कुलकर्णी, मनीषा हवालदार, मनीषा मांढरे या 3 विषय तज्ज्ञांचा सर्वात मोठा हात आहे असा दावा सीबीआयने आरोपपत्रात केला आहे. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयनं 28 जुलैला विशेष न्यायालयामध्ये 13 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. त्यासाठी पुण्यातील आरोपी पीव्ही कुलकर्णी यांच्या सोसायटीमधील प्रवेश नियंत्रण ॲपमधील नोंदी, बायोमेट्रिक माहिती, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड आणि लोकेशन विश्लेषणाचा महत्त्वाचा आधार घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामधील 3 विषय तज्ज्ञच नीट पेपर फुटीमध्ये मास्टरमाइंड आहेत. पीव्ही कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा हवालदार मास्टरमाइंड असल्याचं समोर येत आहे. सीबीआयने दोषारोप पत्रामध्ये हा मोठा दावा केलेला आहे. प्रश्नांची गुप्त नोंद ठेवत हॉटेलमध्ये जाऊन पुन्हा एकदा प्रश्नपत्रिका बनवली. मध्यस्थांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पेपर पोहोचवला. पीव्ही कुलकर्णीनं 135 प्रश्न आणि उत्तराचे संक्षिप्त पर्याय चिठ्ठ्यांवर लिहिले. तुलनेनं सोपे प्रश्न पाठ केले. हॉटेलमध्ये आल्यावर प्रश्न सविस्तर लिहून काढले. मनीषा मांढरेनं पाठ्यपुस्तकांशी प्रश्नांची सांगड घातली. मनीषा हवालदारनं फिजिक्सच्या प्रश्नांची गुप्तपणे नोंद ठेवली. तयार प्रश्नपत्रिका मध्यस्थ साखळीमार्फत मोठ्या मोबदल्यात विकल्या. रसायनशास्त्रामध्ये पीव्ही कुलकर्णी, नीट पेपर फुटीचे हे 3 मास्टरमाइंड आपण पाहतोय. भौतिकशास्त्रामध्ये मनीषा हवालदार आणि वनस्पतीशास्त्र तसंच प्राणीशास्त्र मनीषा मांढरे.